भाजप नेते चंद्रकांत पाटील आज जयसिंगपूर शहरामध्ये आलेले आहेत। जयसिंगपूरमध्ये प्रचार करताना दिसत आहेत। अनेकांच्या गाठीभेटी दादांनी घेतलेल्या आहेत। दादा, कसं बघता या निवडणुकीकडे? एकंदरीतच आपण जर बघितलं तर जयसिंगपूरची परिस्थिती राज्यामध्ये एक वेगळी त्या ठिकाणी बनलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन आता प्रचार करता। लोकसभा आणि विधानसभांमध्ये आघाडी किंवा युती वेगळ्या पक्षांची होते, जागांचं वाटप होतं, पण त्याच वेळेला त्या नेत्यांनी हे गृहीत धरलेलं असतं किंवा स्थानीय स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका या थोडं लोकल लेवलला आवश्यकतेप्रमाणे स्वातंत्र्य द्यावं लागतं। ते स्वातंत्र्य देत असताना जे लोकसभा आणि विधानसभेला बरोबर असतात ते एकमेकांच्या विरोधी ठाकतात। म्हणजे समजा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आटपाडी आहे, विटा आहे। मी या 2-3 दिवस त्या भागात होतो, तर आटपाडीमध्ये शिवसेनेचं पॅनल वेगळं आहे, विटामध्ये शिवसेनेचं पॅनल वेगळं आहे, BJPचं वेगळं आहे। पण मग बऱ्याच ठिकाणी एकत्र पण आहे। म्हणजे समजा ईश्वरपूर आहे की राष्ट्रवादी पण बरोबर आहे, शिवसेना पण बरोबर आहे आणि BJPचाच नगराध्यक्ष उमेदवार आहे। तर अशी बहुतांश ठिकाणी युती कायम ठेवत काही ठिकाणी लोकल रिक्वायरमेंटप्रमाणे थोडे बदल होतात। ते नेत्यांनी गृहीतच धरायचे असतात, गृहीतच धरलेले असतात। निवडणुका झाल्यानंतर, जिंकल्यानंतर मग सगळं नीट होतं। तसाच प्रकार जयसिंगपूरमध्ये आहे। तर जयसिंगपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा आमदार नाही, पण महायुतीवर असणारे राजेंद्र येड्रावकर आहेत, जे मंत्री पण होते। तर राजेंद्र येड्रावकरांना आमच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की बा तुमची आघाडीत अडचण नाही, हरकत नाही, तुमची आघाडी करा, पण त्याच्यात ज्या सीट्स आम्हाला द्याल ते आम्ही आमच्या चिन्हावर लढणार। परंतु त्यांनी काही ते मान्य केलं नाही। त्यांचं म्हणणं होतं की तुमचे सुद्धा लोक माझ्या आघाडीच्या चिन्हावर लढतील आणि मग तिथे थोडा क्लॅश झाला। मग जागा कमी देणं, लोकल आमदार आहे याचा अर्थ जास्त शेअर मिळाला पाहिजे, म्हणून मग इतरांना काहीच न देणं, कमी देणं, हे आमच्यासारखी राष्ट्रीय पार्टी जी आहे, नॅशनल पार्टीला सोयीचं नसतं। म्हणून हे कॉम्बिनेशन झालेलं आहे। म्हणजे आता आम्ही काँग्रेसबरोबर आणि बंटी पाटलाबरोबर चाललो, इट नॉट नेसेसरी असं होणार नाही। आणि त्यामुळे आता कागलमध्ये शरद पवार काँग्रेसचे समरजित राजे घाडगे आणि अजित पवार काँग्रेसचे, अजित पवार राष्ट्रवादीचे मुश्रीफ असे एकत्र आले। राज्याच्या राजकारणात थोडे एकत्र आहेत। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसुद्धा पक्ष बघण्यापेक्षा उमेदवार बघतात, कारण त्यांना रोज तो हवा असतो। पाणी आलं नाही, गटर तुंबलं, स्ट्रीट लाईट चालू नाही, अशा सगळ्या विषयाला त्यांना इझिली अवेलेबल, सहज उपलब्ध असणारा माणूस हवा असतो। काय वातावरण तुम्हाला वाटतं? एकूण 13 ठिकाणी आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत। अनेक ठिकाणी मात्र काय विश्वास महायुती म्हणून, अनेक ठिकाणी तर युतीमध्ये बिघाड त्या ठिकाणी दिसतो। दिस वे वर दॅट वे, दिस वे वर दॅट वे म्हणजे काय? समजा कागल, आमचा निर्णय असा झाला की जर समरजित राजे आणि मुश्रीफ साहेब हे कॉम्बिनेशन होणार असेल तर आम्हाला सीट्स नाही मिळालं तर चालेल। लॉंग टर्म याच्यामध्ये काही ना काही गणित राज्याच्या नेतृत्वाचं आहे। तर दिस वे म्हणजे काय? तर तिथे पॅनल विजय झालं तर मुश्रीफ हे महायुतीचेच आहेत। पलीकडे गडिंग्लजला पॅनल विजय झालं तर जनसुराज्य जनता दल आणि BJP आहे। त्याच्या पलीकडे चंदगडला विजयी झालं तर त्यात प्युअर BJP आहे। मग इकडे आपण आलो तर जयसिंगपूरला विजयी झालं तर कॉम्बिनेशन काही असो, 12 आमच्या आहेत। असं सर्व जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या कुठला ना कुठला महायुतीचा घटकच विजय झाला। काँग्रेस ह्या जिल्ह्यामध्ये शिल्लकच नाही राहिली, अशी स्थिती येईल। समरजित घाडगेंचा उल्लेख केला, समरजित राजेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये घेण्यासाठी तुमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत का? आणि त्याची सुरुवात ही कागलमधून? समरजित राजेंनी विधानसभेच्या वेळेला डायरेक्ट शरद पवारांच्या बरोबर जाणं प्रेफर केल्यामुळे आमचं त्याच्यातलं म्हणणं सगळ्यांचं असं आहे की आता ते जा दिली तू, दिल्या घरी सुखी राहा। पण बहुधा नगरपालिकेच्या निमित्ताने त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे। आमच्याकडे सगळे निर्णय हे राज्याची कोर कमिटी आणि त्याचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी घेतात। ते भविष्यात काय निर्णय करतात मला माहीत नाही।
खरं तर राणेंचा वाद त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. काल पैशाची बॅग एका कार्यकर्त्याच्या, भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्यांनी बघितली. त्यानंतर आता त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. कसं बघता याकडं राणेंवरती, आता निलेश राणेंवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यांनी घरात घुसून त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी बघितले, बॅगा दाखवल्या. संबंधित व्यक्तीनं देखील सांगितले ही बॅगा माझ्या व्यवसायाच्या त्या पैसे होते आणि त्यांच्यावर आता गुन्हा देखील आता झाला. माननीय देवेंद्रजींनी 2-3 महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल असा निर्णय दिला की शक्यतो 70, 80, 90 ठिकाणी युती म्हणून लढा, पण नाही जमलं तर एकमेकाला त्रास देऊ नका, एकमेकाची दुश्मन म्हणून आपण मित्रच आहोत ना, पुन्हा सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे राज्यामध्ये. पण असं व्यवहारात दिसत नाही आहे. विशेषतः कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंनी जे चालवलं आहे ते काही, कारण ते शिवसेनेचे नेते आहेत, तर ते काही फार युतीच्या कल्चरला, युतीच्या संस्कृतीला मॅच होत नाही. असं एकमेकाची दुश्मनी करू नका. आता तो जो एक कार्यकर्ता असतो, तुमचं राजकारण होतं ना, त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची किती बदनामी झाली, त्याच्या त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, माहीत नाही, शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, त्या शाळेतल्या कॉलेजमधल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींना माहिती नसतं की नेमकं काय झालं. त्याला वाटतो यांच्या घरी पैसे सापडले, आता यांना अटक होईल, कशात काय आणि फाटक्यात काय. अरे कोणाचे पैसे सापडणं हा काय गुन्हा आहे का? हां, ते पैसे कुठून आले ते इन्कम टॅक्स बघेल ना, मग त्याला दाखवायला लागेल की बँकेतून काढले, मला कोणीतरी दिले बिझनेससाठी वगैरे वगैरे, लेबर पेमेंटसाठी काढले. पण निवडणूक आयोगाचा संबंध, निवडणूक आयोगाचा संबंध हा पैसे वाटताना आहे. मला निवडणूक आयोग टिकाटिप्पणी करायची नाही, परंतु निवडणूक आयोगाची लोक नाक्यानाक्यांवर थांबून पैसे जप्त करतात. त्यात हे इन्कम टॅक्सचं काम असेल ना, किंवा तुमच्याकडे एवढी कॅश कुठून आली. निवडणूक आयोगाचं काम पैसे वाटतो आहे तर येतो. पण मी इतका मोठा माणूस नाही असं मांडायला. पण निलेश राणेंच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की हे काय त्यांनी बरोबर नाही केलं. दुसरीकडे एक नाशिकचा वृक्षांचा एक मुद्दा समोर येतोय. आज आंदोलन देखील झालेलं आहे. नाशिकमध्ये जे कुंभमेळा होणार आहे त्यावेळी झाडांची कत्तल अनेक ठिकाणी होणार, त्यासाठी बचाव करण्यासाठी अनेक जण समोर येताना दिसत आहेत. ती झाडं त्या ठिकाणी तशीच राहावी, या दुसरीकडे ती जागा सगळी असावी असं अनेकांची. हा विषय विकासाच्या बाबतीत नेहमीच येतोय. रोड करा, मग झाडं कापू नका, धरणं करा, मग ते होणार कसे रोड आणि धरणं. त्याला उत्तर हेच असतं की एवढीच झाडं किंवा माझं माहितीप्रमाणे 5 पट लावायला लागतं, किंवा आहे ती नवीन टेक्नॉलॉजी दुसरीकडे लावायला लागतं. ती कमिटमेंट घ्या, कापूच नका. मुंबईची मेट्रो केवढी रेंगाळली, कोणाचं नुकसान झालं, काही 1000 कोटीने बजेट वाढलं. तर पर्यावरणवाद्यांना असं म्हटलं पाहिजे की ह्या देशाचा जो इथॉस आहे, आत्मा आहे, त्या आत्म्याची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये पर्यावरण आहे. त्यामुळे उगाच तुम्ही नव्याने काहीतरी करताय असं दाखवू नका. त्या रस्त्याला पर्याय काय तो सांगा. शेवटचाच प्रश्न करतो, जयसिंगपूरमधली काय स्थिती असेल असं वाटतं? अनेक वेळा तुम्ही आकडे सांगता, या ठिकाणी हे होईल, आता जयसिंगपूरला अनेक ठिकाणची आता भेट. मी आकडे सांगतो, बिहारचेही सांगितले आणि माझे आकडे बरोबर असतात. आकडा शब्द जरा चुकीचा आहे, माझे अंदाज बरोबर असतात. माझा जयसिंगपूरचा अंदाज आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार तो विजय झाल्यातच जमा आहे. एकूण खाली सीट्स किती लागतील हे मला आत्ता जस्ट जयसिंगपूरमध्ये एंट्री केली, थोडं 2 तास फिरल्यानंतर मला एक्झॅक्ट एक उमेदवार भेटायला लागले. मी त्यांना खूप क्रॉस क्वेश्चनिंग करतो आहे की तुम्हाला का वाटतं विजयी होणार आहात तुम्ही, आणि मग त्याच्यातून मी माझं गेजिंग करतो आहे. मला माझा जो सर्वे रिपोर्ट आहे तो आलाही आहे, तो क्लिअर नगराध्यक्षाचा आला आहे. बाकी बघूया. दादा बोलल्याबद्दल. तर हे होते चंद्रकांत पाटील, जे आज जयसिंगपूर या ठिकाणी येऊन प्रचार जे आहे ते करताना दिसत आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांची एक वेगळी युती या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात या नगरपालिकेचं लक्ष, नगरपालिकेकडे लक्ष आहे. आणि निश्चितच चंद्रकांत पाटील देखील आता या ठिकाणी येऊन प्रचार करताना दिसले. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, जयसिंगपूर, कोल्हापूर.